मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि खास करून इंस्टाग्रामवर सुखा पाटील नावाचा माणूस खूपच चर्चेत आला। 35 भाकरी खायचा, 1000 कडब्याच्या पेंढ्या बांधायचा आणि पाणी नाही तर फक्त दूध प्यायचं असं वर्णन सुखा पाटलाचं केलं जाते। इंस्टाग्रामवर सुखा पाटलाचं वर्णन करणारे व्हिडिओ तुफान व्हायरल देखील झाले। मात्र इंस्टाग्रामवर सुखा पाटलांचा विषय ट्रेंडिंगवर कशामुळे आला, सुखा पाटील नेमके कोण आहेत आणि सुखा पाटलांचं वर्णन करणारा माणूस नेमका कोण आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा, तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। सुखा पाटील यांचं खरं नाव सुखदेव क्षीरसागर पाटील असे। ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी गावचे रहिवासी आहेत। सध्या मात्र ते गादेगाव भागात त्यांच्या मुलीच्या घरात राहतात आणि अजूनही ते शेती करतात। त्यांचं वय साधारण 85 वर्ष असल्याचं म्हटलं जातं। त्यांचं आयुष्य साधं असलं तरी त्यांच्या खाण्यापिण्याच्या आणि कष्टाच्या गोष्टीमुळे मात्र ते लोकांच्या चांगले चर्चेत आले। तर आता आपण पाहूयात सुखा पाटील हे सोशल मीडियावर व्हायरल कसे झाले। तर बंद रुपया नावाच्या YouTube चॅनलने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला। या चॅनलवर गावाकडच्या लोकांच्या गोष्टी, जुन्या आठवणी आणि त्यांच्या जीवनशैलीवर संवाद केले जातात। या चॅनलवर सांगोला तालुक्यातील बजरिंग कोळी यांची मुलाखत घेतली होती। त्यावेळी जुन्या काळातील खाण्यापिण्याबद्दल विचारलं असता त्यांनी सुखा पाटील यांचं नाव घेतलं। त्यांनी सांगितलं की सुखा पाटील सकाळीच 35 भाकऱ्या खायचे, 1000 कडब्याच्या पेंढ्या बांधायचे आणि पाणी प्यायचेच नाही तर फक्त दूध प्यायचे आणि एका विहिरीतलं पाणी एकट्याने काढायचे। हे ऐकल्यानंतर लोकांना उत्सुकता वाटली आणि हा सुखा पाटील नेमका कोण आहे असा प्रश्न सर्वत्र पसरला। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुखा पाटील यांची ही मुलाखत घेण्यात आली आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की मी विहिरीतून पाणी काढायला जायचो, त्याआधी 6 ते 7 भाकऱ्या खायचो, कालवण खायचो, दूध पित होतो, शिवाय दिवसाला जवळपास 4 लिटर दूध जिरत होतं। मेंढरं राखायचो, शेतात कष्टाची कामं करायचो, तेव्हा अंगात ताकद होती आणि कामाशिवाय दिवस सरायचा नाही। त्यांनी एक हृदयद्रावक किस्सा देखील सांगितला। सुखा पाटील यांच्या आयुष्यात एक काळोखी घटना देखील घडली होती। त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाला होता आणि त्यात त्यांचा एक डोळा निकामी देखील झाला। तरी सुद्धा आजही ते शेतीची कामं करतात आणि गावात साधं आयुष्य जगतात। तर सुखा पाटील लोकांमध्ये चर्चेचं कारण म्हणजे आजच्या तरुणांना 35 भाकरी खाणं, विहिरीचं पाणी एकट्याने काढणं अशक्य वाटतं। पण जुन्या काळात शारीरिक कष्ट इतके जास्त असायचे की ताकदीसाठी आणि जगण्यासाठी भरपूर अन्न आणि दूध लागत होतं। त्यामुळे सुखा पाटील हे त्याचं उत्तम उदाहरण। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि सुखा पाटलांबद्दलची माहिती देखील कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।